पिलू ए कुठं पळायला लागली माझ्या माग ए चिमनेश कुठं चालली तू खाली इकडे बघ वाव याच्यात बघ कोण आहे तर हे माझ्या आईचं घर आहे मी आलेले आहे माझ्या आईच्या घरी पडशील काय पाय घसरला तर तुमच्या पायरीवरनं माणूस डायरेक्ट खाली काय येणार नाही वरच जाईल ही चक्कूची बाग आहे दारात हे बघा चक्कूच्या झाडाला चक्कू लागलेले आहेत नेहणार आहे की अगं लिंब नाही ती घरी काहीच हे लिंबाचं झाड आहे आता याची काढायची आहेत लिंब हॅलो मॅडम पीडीएफ येत असेल ना मला लिंब काढायला लागलेत पप्पा आमचे हे काय मोडलं का काय घे वाऱ्याने असं झालं का काय करायचं काय नाही ए चिमणे तू मध्ये मध्ये करू नको माझ्या अगं पण गोळा करून ठेवते की मी अशीच पडू दे का खाली ए माझी साडी खराब करू नको तुला मारेन तुला मी आता चिमे तुझं डोळं कसलं आहे ग डोळं कसलं आहेत बघा डोळं कसं आहेत बघा गारुड्या डोळ्याची मला एक 10-12 आणि सासूला एक 10-12 बस झाली की 25 किती लागते लिंबांना लय व्हायला ही एवढी मला बस आणि ती माझ्या सासूबाईंना बस चक्कू पिकलेलं नाही का ग ही चक्कू कसला मोठा आहे पिकलाय का हा नसेल पिकलेला कसं पळतंय उगत टुनू 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 उड्या मारत पाठीमाग हा काय माग ते सोबत ग होय त्याला बी जरा दाखवा की आपलं घरी जा घरी घरी काय कळत नाही चालली किती काय कळतंय की घरी जा म्हणलेलं किती हुशार आहे जा घरी चल बघा किती घरी जा म्हणलं का बघा एवढ्या लहान लेकराला कसं कळलं असेल घरला चाललंय आपोआप ते सीताफळ संपली आहे सगळी तुमच्यातली काय केली का तोडली हाय ते की त्याला कोण आहे खायला गळून गेली खाली ती पडली खाली काय उपयोग झाला ही शेततळ आहे बघा हे तर शेड मारलेलं आहे असंच काय काय सामान ठेवायला रानातलं ते काय मी घरी लय चांगली पिंडी बघितली लय मोठा लसूण आहे त्याच्यात बघा एकदा आंबे न्यायला आलतो आता हे आंबे सगळे झाड मोठं झाले मला वाटत नव्हतं एवढे कलमाची झाड मोठी होती अशी आंबा होते तर म्हणजे जोक नाही शेवग्याला शेंगा पण नाही तेवढं 20 रुपयाला एक शेंगा 20 रुपयाला शेंग आहे कशा लागते शेंगा हे आमच्या वहिनी साहेब आहेत ही अख्खी लाईन कुठपर्यंत लसूण लावले बघा आता हे किती लावले लसणाच्या लाईने 200 फूट लाईन आहे तिकडे वहिनी साहेब आमची लय कामाची आहे बाबांनो आम्हीच वहिनीला भेटायला रानात आले आमची वहिनी का आम्हाला भेटायला घरी आली नाही तरी शिर केली सुटलीच होती तरी ही 2 लाईन लावले का इकडं पण लावायचं आहे का मग मग झालं की लसूण लावायचं आता संपली 3 दिवस झाले लसूण लावतोय होय त्याच कोरड्यापासून लावलाय तेवढा एक झाला पाठीतला पाक तू काय नाही काढलं मी होय
काय तुम्हाला ऊन बिन काय लागत नाही, आम्हालाच ऊन लय लागते आलं रानात. पलीकडे 2 लाईन लसूण, इथं मिरची लावली आहे, ही डाळिंबीचं मध्ये, इकडे टोमॅटो लावलेत, हरभरा पण लावलाय की. लावला बाय लागतो लय बारके चला वर असं काय लय बारकाय का करडीची भाजी का? लय बारके ही बघा करडीची भाजी. अजून बारीक कवळे जास्त मोठी नाही का? बर. मेथी पण लावली वाटतं तिकडं, मेथी कोथिंबीर कुठली की. पालक हाय चुका हाय इथं माती काय दिसत नाही, दगडच दिसते तरी पण नुसतं धान कसलंय बघ. ते ट्रॅक्टर ह्यातलंच नांगरत होतं का ते छोट्या मावली माऊली. इकडे इकडे ऊस लावायला चालू होता, शेजाऱ्यांचं रान आहे. आणि हे आहेत केळी लावलेले आहेत बघा, ह्याने मस्त आलेत केळी पप्पांनी आमच्या. तीच बघायला आलेली आहे मी आता. तांदूळची भाजी आहे पण लई निब्बर झालेली दिसते जरा. ओ काका कसं आहे, बरं आहे का? आता तुम्ही काय तर आणचाल म्हणले, जरा मटण बिटन दिवाळी खाऊ घालचाल म्हणून आले, तर तुम्ही कामच करताय असं असतं का कुठं? काम आता दिवाळीत बसून 4 दिवस खाल्लेलं तर करता काढतो इकडे. बर. कोण आलं हे थांबायची गडी आहे, त्याला की वाल उकरा लागत झाला उकरत त्याला दिसतंय, हे लागले बुधवायला आता. अहो वाल इथं ठेवला होता, मग ती काय केलं ती काय सामान पायपा साठ ग काय वाल इकडं वाल कशाला कोण साडगा आहे ती बसवायला वाटतं, ती काय बसवते ती सांगून गेले तर बसवायला. असेल पाणी ती पाईप होय. काल म्हातारी कशी रानात ना भाज्या गोळा करून आणते, तशी तिनं आपली काल चिगळाची भाजी आणली होती, मला म्हणते होती ती भाजी करून दे. तिला काल रानात ना, आता पाऊस पडल्यामुळे रानात उगवलेली ना. हा परत जना मावशीने आणून दिली तिला खायला. झाली कोथिंबीर आहे मस्त, सगळी कोथिंबीरच दिसते इथे. आईकडे आलं का नुसतं माळव्याचा धुमाकूळ असतोय, भरपूर माळव नाद व बाकी काय. शेपूची भाजी काही जास्त दिसत नाही, थोडी दिसते कुठं, पण होते एक पेंडी होईल सहज, भरपूर दिसते तरी पण ते बघते मी घेऊन. आता ही माळ रान, ही सगळी माळाची बोर आहेत, अजून बोर लईच बारीक दिसत आहेत, बोरांसाठी चालते मी. दे बरं झालं तेवढं लावलं तर लावलं ते लावायचं नाही खायचं आणि हे पुढं लावायचं बारक्या काढलेले आता हे मी खायला घेऊन जाते. खायला घ्यायच्या कॅरी बॅग मध्ये घाल. ही लसूण बघा, भाजी आणायला गेलो होतं. हे कसं आहे, शौंदनचे सगळं माळवं झालं, रानातली कुत्री पण सोबत आलेत. आता काही साडी माझी खराबच झाली, लवकर नीट होणार नाही आता मला वाटायला लागले. आता हे काढावी लागते मावली एका तासात काढते. 1 तास थांबू का आता मी तुमच्या जवळ? नाही मी अशी काढायची का ती आण किती आहे लगेच निघते ब्रश आहे. अहो साडीच माझी पाक फाटल त्यानं. नाही नाही ते बरं अशी बसून जाताना काढावी लागते. मला पण लागले, तुझीच टाकली लागली असतील आता. नगर